चितले, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्हाला पण. माझ्याकडून पण शुभेच्छा. सुखानं संसार करा आणि हे वर्ष जसं आनंदानं घालवलं ना तसं पुढचं आयुष्य पण आनंदात घालवा. थँक्यू काके. काय बाई, कसा येळ जातोय काय कळत बी नाही. एवढीशी पोर होतीस, लगीन झालं, लग्नाला 1 वर्ष पण झालं. आता आपल्याला नातवंड खेळायला मिळणार. आईला याच्यापेक्षा अजून काय पाहिजे असते. अजिंक्य, आता दोघं बी एकमेकाला सांभाळत समजून घेत मोठं व्हा. तुमचा संसार सुखाचा हो. आयुष्यमान भव बाळानो. औक्षवंत व्हा. आयुष्यमान भव. आणि काय रे आजा, अरे मी सकाळी तुला फोन केला तेव्हा सांगितलं नाही ही सगळं करणार आहे म्हणून. अहो मग सरप्राईज कसं राहिलं असतं. आणि बघा, शिका जरा भाच्याकडनं काय तर. नाहीतर तुम्ही आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस बी विसरले होते. आजा, माझ्याकडे तुला. अगं जिज्जे, 100 रुपये होय. अरे राहुल्या, माझं जी काय आहे ते त्यांचंच आहे की र. काय दूषितले, इतना चेंज. सुबह सुबह तो इतना चिड रही थी हम पे. आता काय झालं? वय रे राहुल्या. हा, कसली चिडक्या बोक्यागत बोलली सकाळी आम्हाला. आता असू दे. आजा बाबा, हॅपी अॅनिव्हर्सरी. आणि जर बायकोकडे लक्ष दे, सकाळपासून आंबली ती. राहुल्या खप्पस की, नाहीतर आता तुला आंबील. आणि मला माहितीये तूच यांना सांगितलंयस ना. अगं नाही बाय, मला ह्यातलं काहीच माहित नव्हतं. इथं आलं माहित झालंय. सुखीरा, तुम्हाला दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अशीच एकमेकांना साथ द्या आणि अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहा. थँक्यू ताई साहेब. शीतल मामी, अजिंक्य मामा, हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू सिम्बा. तुम्ही दोघं खूप छान आहात. मग त्यांचं ते करून टाकू आपण, नाही का? काय जाधव काका, व्हॉट इज दिस टेल. हे बघायला बोलवलंय आम्हाला इथं. हा, आमच्या जखमावर मीठ सोडायला. या आत्ता लक्षात आलं, सगळा प्लॅन कोणाचा आहे. सगळा प्लॅन त्या जेडीचा आहे. बघा कसं सगळं पुढं पुढं होऊन करते ती. वेळ मिळाला ना असा डसतो ना या जेडीला. आम्हाला हे आधी माहित असताना इथं आलोच नसतो आम्ही. मग काय, चल भैया या. हा, लॉक लॉक. आज आपण सगळेजण इथे एकत्र आलोय ते शीतल आणि अजिंक्यांसाठी. कारण त्या दोघांमुळेच आपण सगळेजण जोडले गेलोय. आज त्यांच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण होतंय.
त्याबद्दल त्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आम्ही त्यांच्या लग्नाला नव्हतो या गोष्टीचं आम्हाला लई वाईट वाटतंय. म्हणजेच त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी हे समजा भरून काढायचं असं आम्ही ठरवलंय. तर शीतल आणि अजिंक्यांचं लग्न म्हणजे एक लई मोठा सोहळाच होता. त्यांनी सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करून एक नवा आदर्श समाजा पुढे ठेवला. तर आता आपण त्यांच्या लग्नातल्या काही आठवणी ताज्या करूया. हा करूयात की. हे लाव रे तो व्हिडिओ. नहीं शीतले, अभी तो नाम लेना ही पड़ेगा. हाँ लेना पड़ेगा मतलब लेना पड़ेगा. हाँ. आता एकदा झालं की लग्नात नाव अजून कितीदा. अगं यो लग्नाचाच वाढदिवस आहे ना. लेनाच पडेगा. तू अशी मानणार नाही. ताई साहेब तुम्ही जरा सांगा की हिला. शीतल, आता ते म्हणतायत तर घ्या की नाव. काय होत आई साहेब, आता तुम्ही भी त्यांचीच साथ द्या. ए, लेना पडेगा मतलब लेना पडेगा. लई असत्याल मनमौजी पण लाखात एक माझा फौजी. वा. वा चित्तल वा. अहो तिथे ही कायम ठरलेलं आहे बघा नाव. ग बसा, आपल्याला आयुष्यात तेवढं तरी जमलंय का. काय का थांब, आपण एक गेम करूया. गेम गाण्याचा. टॅलेंट राव. लुक ॲट दिस. का हो भैया, काय झालं? अहो आमच्या शीतल
किती सुंदर दिसतंय. एवढं सुंदर कधी कोण असतं का? आता काय जीव घेणार आहे का आमचा? अहो हिच्यापेक्षा जगात लय सुंदर पुरी मिळते. नाही, शीतलपेक्षा सुंदर कोण नाही. आईला आमचंच नशीब वाईट रे. नाहीतर त्या आजीच्या ठिकाणी आज आम्ही असतो. आमच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी असते. किंवा आजी दिसतो ना, ह्याच्यात 10 पट खुश आम्ही असतो. तुला सांगतो टॅलेंट, भुईंज पासून चांदवडीपर्यंत सगळ्या रस्त्याला लाइटिंग केलं असतं. अख्खा गाव काय, अख्खा तालुका जीवन गेला असता. अहो भैया, तसं नाही टॅलेंट. टॅलेंट मला सांग, ह्यो आजा समजा मेला तर काय होईल? अहो लय वाईट होईल. म्हणजे नक्की काय होईल? लय वाईट म्हणजे नक्की काय होईल? अहो म्हणजे शीतलकडेच बघा की. तिच्याकडेच बघतोय. भैया तसं नाही, सिरियस. शीतलकडेच बघा की. ती आधीच हाय प्रेग्नंट. तिला कसलं टेन्शन येईल. बिचारी पडणारी एकटी. सगळं अवघडच होईल. म्हणजे पुढे सगळ्या अडचणीच निर्माण होत्या. हाच आमचा प्रॉब्लेम आहे टॅलेंट. आम्ही आमच्या शीतलला अडचणीत नाही बघू शकत. त्यांना एकटं पडलेलं नाही बघू शकत आम्ही. यदा कदाचित असं काय झालं ना, तर आम्ही त्यांच्याशी लग्न करू. अहो टॅलेंट तुला नाही कळायचं रे. प्रेम का असं तुला नाही कळायचं टॅलेंट. हे सगळं प्लॅनिंग जयश्रींचं आहे बर का. लेक कुणाची आहे? एकदम भारी झाला बरं का कार्यक्रम. जयश्री, तुम्ही आमच्यासाठी एवढं केलं, आता तुमच्या अॅनिव्हर्सरीची समधी जबाबदारी माझी. आणि तुझी अॅनिव्हर्सरी ना आपण जंगी आणि मोठी करूयात. अल्लाह का इसको क्या अर्थ आहे? तिथं लगा सगळ्यांच्या अॅनिव्हर्सरी व्हायला लागले. ती माझ्या लग्नाचा कोण विचार बी करत नाही होय. हे बाबा तुझं काय मधीच.
मध्ये कुठं कडेलाच आहे की हिला का तुम्ही असं मधी काय म्हणून माझं लगीन राहिलंय का भावाच का कोण आहेस तू भावाचं दुःख तुला समजून घ्यायला पाहिजे राहुल्या काय वेळ काय बोलतोस काय तू राहुल्या आपण बघू नंतर राहू दे तू काय टेन्शन घेऊ नकस बस बस बघू काय देखी तुम्हारी यारी मैंने तुम्ही काहीच करू शकत नाही आता बघा 7 दिवसात मी लगीन करून दाखवतो का नाही विडात उचलतोय मी आता हे काय तू एकच माझ्यासाठी विडा पण काय म्हणा आज आपण या कार्यक्रमानिमित्त एकत्र आलो आणि आपल्या माणसांसोबत आनंद साजरा करताना किती बरं वाटतंय ना. अगदी मनातलं बोललात. खरंच असे छोटे छोटे क्षण आहेत ना ते आपण जगायला पाहिजे. यातच तर खरं सुख आहे. बरं आता आजच्या या कार्यक्रमाच्या सगळ्या गोड आठवणी घेऊन आम्ही उद्या निघतोय बरं का. आम्ही निघतो म्हणजे आता निघतो की दौंडला उद्याच निघतो. आता सिंबांची शाळा पण चालू होईल तेव्हा गेलं पाहिजे. ताईसाहेब एवढं लवकर निघालात वे अजून थोडे दिवस राहिला असता तर. अहो लगेच कुठं आता बरेच दिवस राहिलो आम्ही. आता मात्र निरोप घ्यायला हवा. शीतल मामी आम्ही परत येणार. मग तरी आज नाहीतर मी स्वतः येऊन तुम्हाला दौंडवरून घेऊन येईन. काय मिसेस फौजी कसं वाटतंय तुम्हाला? खरंच वाटलेलं का मी विसरीन म्हणून? हा म्हणजे इसरला असं वाटलं नाही पण मला वाटलं नव्हतं तुम्ही याल म्हणून. शितले एक गोष्ट कायम लक्षात ठेव. इथं असलो किंवा नसलो तर तुझ्यासोबत कायम असणार आहे. मे बी. थँक्यू भाऊजी. हे असं काय तर होईल याचा विचार तर मी स्वप्नात बी केला नव्हता. थँक्यू मला नको जयडीला म्हण. कारण हे सगळं तिने केलं. सगळं प्लॅनिंग तिचं होतं. काय म्हणताय भाऊजी? बघा की आपली सगळी माणसं एकत्र आहेत, खुश आहेत. आपण दोघं एकत्र आहे. दोघं नाही आपण तिघ एकत्र आहे. खरंय तुझं शितलं. ही वेळ ना अशीच कायम धरून ठेवायची वाटते. खरंच शीतल अजिंक्य तुमच्या दोघांचा आम्ही छान फोटो काढतो. बघा येळ धरून ठेवायचं म्हणत होता ना तुम्ही. इकडे बघा. मस्त येतो एकदम.